मार्केटपासून 7 किलोमीटर आतमध्ये होतं. आम्ही पोहोचलो ज्या दिवशी, त्या दिवशी दुपारी पाऊस वगैरे झाला होता. तर सगळं चिकचिकाट झाला होता आणि आमचं असं होतं, की आता काय करायचं? तर पाऊस थांबल्यानंतर रिसॉर्टवरती बसून तरी काय करणार? असा प्रश्न होता. मग म्हटलं चल आपण मार्केटला तरी जाऊन येऊ, शॉपिंग तरी करू थोडं. तर अ, गंमत अशी झाली होती, की नेमकं त्या प्रवासात माझ्या गाडीचा एसीचा कंप्रेसर उडाला होता. हो. सो एसी वॉज नॉट वर्किंग. काहीतरी वायरिंगमध्ये इश्यू झाला. सो माय हॉर्न वॉज नॉट वर्किंग गाडीचा. बापरे! आणि पुढच्या लाईट मधला एक लाईट बंद झाला. हे तिन्ही गोष्टी त्या प्रवासाच्या दरम्यान घडल्या होत्या सेम ट्रॅव्हलमध्ये. महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत. आणि आम्ही गेलो मार्केटमध्ये. गेलो तेव्हा काय आम्ही साधारण 5-5:30 ला हॉटेलमधनं निघालो होतो. त्यामुळे उजेड होता व्यवस्थित. मग सगळं शॉपिंग वगैरे करून रात्री जेवण वगैरे करून निघेपर्यंत मार्केटमधनं 10 वाजले. 10ची वेळ झाली होती. कम्प्लीट अंधार होता. तिथे काही स्ट्रीट लाईट्स वगैरे काही नाही आणि तो रस्ता इतका छोटा होता. तर पाऊस पडायला लागला. अरे बापरे! पाऊस पडायला लागला आणि महाबळेश्वर की पावसामुळे फॉग. हो, भरपूर. सो एसी बंद होता. एसी बंद असल्यामुळे मला काचा खाली करायला लागल्या. काचा खाली केल्यामुळे फॉग आतमध्ये आला. त्याच्यामुळे काचेच्या अर्धं मॉइश्चर पकडलं. बापरे! आय कुडंट सी एनिथिंग पुढे काय आहे ते. आणि सिंगल लाईट. हॉर्न वॉज नॉट वर्किंग. ह्या सिच्युएशन मध्ये आम्ही रात्री निघालो. आम्ही घाबरलोच होतो. मी प्रश्नच नाही कारण मीरा होती, पियुष होती. सो तुम्ही कुठून निघालात म्हणाला? महाबळेश्वर मार्केटमध्ये रिसॉर्ट. हो, 7 किलोमीटर. पण पुढचा रस्ता मार्केट सोडून एकदम शुकशुकाट आणि तो लाईट पण नसतात तिथे. कम्प्लीट घाट रस्ता होता. हो. तर आम्ही निघालो. मी तिला म्हटलं की बघू काय होईल ते होईल. स्वामी आहेत पाठीशी. एवढंच म्हणालो. आम्ही निघालो. थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या मागे एक गाडी आली आणि ती कॉन्स्टंट हॉर्न वाजवायला लागली. पॅ पॅ पॅ. म्हणजे ह्याला फार घाई, ह्याला जाऊ देत पुढे. म्हणून मी त्याला साईड दिली. तो पुढे गेला आणि पुढे जाऊन तो माणूस माझ्या स्पीडने गाडी चालवायला लागला. म्हटलं अरे ह्याला घाई होती म्हणून याला साईड दिली ओव्हरटेक करून, हा आरामात चाललाय. तर म्हटलं ठीक आहे चल. झालं असं की तो जेव्हा ब्रेक मारायचा किंवा त्याने रात्रीच्या वेळ असल्यामुळे मला त्याचे टेल लाईट जे होते त्याच्या टेल लाईटवरनं मी माझ्या गाडीचा अंदाज बरोबर आपण जाऊ शकतो. अगदी बरोबर. सो मी त्याला कम्प्लीट फॉलो करत गेलो आणि आमचं रिसॉर्ट जे होतं ते मेन रोडला अचानक एक युटर्न आहे. तो दिसत नाही रात्रीच्या वेळेस. एकदम शॉर्ट युटर्न आहे. म्हणजे असा व्हीच बनतो. मेन रोड पासून व्ही बनतो. तर म्हटलं आता रिसॉर्टचं बोर्ड पण जायला नको. तर नेमकी ती गाडी आमच्या रिसॉर्टकडे वळली. म्हटलं अरे वा, हा आपल्याच रिसॉर्टला येणारा दिसतोय माणूस. बरं झालं चला. सो मी त्याला फॉलो करत रिसॉर्ट पर्यंत पोहोचलो. रिसॉर्टच्या गेटवरनं ती गाडी उजवीकडे गावाला गेली आणि आम्ही रिसॉर्टला गेलो. काय बात आहे. मी म्हटलं पियुषा, आपल्याला स्वामींनी पोहोचवलंय रिसॉर्ट पर्यंत, नाहीतर हे शक्यच नाही की ती गाडी आपल्या रिसॉर्टच्या दारावरनं उजवीकडे वळली. वाव. अक्षरशः ती म्हणजे त्याने ओव्हरटेक करून तो पुढे का गेला आणि का स्लो चालला, तो रिसॉर्ट पर्यंत का गेला आणि त्याच्यानंतर थांबून काय बोललं तर गोष्ट ओळखीचं आहे काहीच नाही. डायरेक्टली गेला पुढे रिसॉर्ट. स्वामी आलेले, पोहोचवलं दारापर्यंत रिसॉर्टच्या. सो स्वामी बरोबर होते. मार्ग दाखवला आणि आता झालं माझं काम. ही प्रचिती की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आणि मी तुझ्या पुढे पण आहे.